नमस्कार. आज मुलीच्या डब्याला जी भाजी बनवून दिली ना, ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर त्याच्यासाठी पॅनमध्ये तेल घालायचं, मोहरी जिरं घालायचं. मोहरी जिरं फुललं की त्याच्यानंतर 3-4 लसूण पाकळ्या बारीक चिरून घातल्या आहे. हिंग घालायचा, कांदा घालायचा आणि कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. खूप कमी वेळेत अगदी झटपट भाजी तयार होते. तर त्यानंतर आपण इथे 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या आहे आणि कोथिंबिरीच्या कोवळ्या काड्या असतात ना, त्यासुद्धा मी त्याच्यात बारीक चिरून घातल्या आहे. कोथिंबिरीच्या काड्यांमध्ये भरपूर रसाचं प्रमाण असतं ना, त्यामुळे त्याची चवसुद्धा खूप छान येते. आता इथं अर्धा तास मी अर्धी वाटी डाळ भिजवून घेतली होती. मूग डाळ कमी पाण्यात भिजवायची, खूप जास्त पाणी घालायचं नाही. ती डाळ त्याच्यात घालायची आणि चवीपुरतं मीठ घालून 1 मिनिटभर ती तेलासोबत परतून घ्यायची आहे, म्हणजे खमंग लागते डाळ. आणि डाळ भिजवून घेतल्यामुळे ना लवकर शिजायलासुद्धा मदत होते. तर त्यानंतर चवीपुरती लाल तिखट, हळद, धणे पावडर, चाट मसाला आणि इथे मी चमचाभर मॅगी मसालासुद्धा त्याच्यात घातला आहे. आता मसाल्यांसोबत डाळ परत एकदा मिनिटभर परतून घ्यायची. त्यानंतर अर्धा कप इथे पाणी घालणार आहे आणि पाणी घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर सुद्धा आपण पाणी ठेवायचं आहे, म्हणजे डाळ तळायला लागत नाही. आता डाळ शिजली की नाही ते परत एकदा आपण चेक करूया. तर डाळ इथे थोडीशी शिजायची राहिली आहे, त्यासाठी मी ताटातलं पाणीसुद्धा त्याच्यात घातलं आणि परत एकदा वाफ काढून घेतली आहे 2-3 मिनटं. आता डाळ छान शिजली आहे. कोथिंबीर घालायची आणि पूर्ण 100% डाळ शिजवायची नाही, आपल्याला 80 ते 90% डाळ शिजवायची. म्हणजे डाळ पूर्ण शिजली पाहिजे, पण ती अशी नाही का फुटून शिजली नाही पाहिजे, डाळ अख्खी राहिली पाहिजे, हे आपण बघायचं आहे. याच्यात मी टोमॅटो वापरलेला नाही, त्यासाठी मी इथे चाट मसाला वापरला होता. तुम्ही जर डाळीमध्ये टोमॅटोचा वापर करत असाल तर मग चाट मसाला तुम्ही स्किप करू शकता. आणि अशी चटपटीत मसाला मूग डाळ तुम्हाला आवडली असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा झटपट टिफिन रेसिपींसाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.